आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी महानगरपालिकेच्या विरोधात प्रलंबित मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला। परभणी शहर महापालिकेचे कर्मचारी यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दिनांक 27 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला। आंदोलनात सुरुवात केली आहे। या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी शहर महापालिकेच्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 100% अनुदान देण्यात यावे। वाढीव GST अनुदान मिळण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 4 ते 5 महिन्यांचे वेतन अदा करावे। 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी। 7व्या वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी। 1993 ते 2000 पर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। प्रभारी पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरी पदावर कायम करून घेण्यात यावे। यासह अन्य मागण्यासाठी परभणी शहर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागील 6 दिवसांपासून सुरू केले आहे। अद्यापही मनपा प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नसून मनपा प्रशासनाच्या विरोधात आज 5 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता शनिवार बाजार येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। सदरील मोर्चात अधिकारी कर्मचारी संघटना यांच्यासह सफाई कामगार संघटना सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात येथे समारोप झाल्यानंतर शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व मागण्या शासन दरबारी मांडाव्यात असे निवेदन दिले। यावेळी नाशर खान, के भारसाकळे, के आंधळे, करण गायकवाड, विशाल उफाळे, अनुसाबाई जुगदंड, विनय ठाकूर, राजाभाऊ कांकेडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। धडक मोर्चा काढला होता आणि आम्ही आमच्या मागण्या जे काय निवेदन आम्ही मॅडमला दिलेलं आहे। आमचे 2 मागण्या आहेत की आम्हाला सहाय्यक अनुदानचे पगारासाठी लागतो शासनाने 100% द्यावा आणि GSTची जी थकत रक्कम आहे ती रक्कम लवकरात लवकर द्यावा अशी विनंती करतो। आणि मी जर यापुढे आपल्या मागण्या या मान्य झाल्या नाहीत किंवा ज्या पद्धतीने आपलं आंदोलन चालू आहे महापालिकेच्या येणाऱ्या लोकांना सुद्धा हे सांड होती साहेब आणि आपली परेशानी होती, याबद्दल कसा समन्वय साधणार आता तर नाही झालं साहेब। आमची 5 महिन्याची पगार नाही, आमच्या मुलाला शिक्षणासाठी फीस भरायला पैसे नाहीत। आमचे एक कर्मचारी आंदोलनात त्याला वेळेनिमित्त झाला आणि निधन झाला। तर मी जनतेला आमच्याकडून जे त्रास होऊ लागेल त्याची दिलगिरी व्यक्त करतो, पण आमची फार मजबुरी आहे। आणि ह्या ॲक्टिव्ह मॅडम त्या असे आलेले आम्हाला एक तर पगार नाही आणि मॅडम मी आमच्या कर्मचाऱ्यांना बोलायला त्यांची वगैरे वेळ नाही। आम्ही जनतेला आणतो तर काय झालं तर मी आमच्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने सगळ्यांना माफी मागतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत असंच आमचं काम पण आंदोलन राहतं। थँक्यू। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात बाबळी येथील बौद्ध बांधवांनी धरणे व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। गावापासून बाजूलाच उखळत शिवाळ्यात असलेल्या नवागड मंदिर येथे यात्रा होती। यात्रा निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गावचा संबंध असल्या कारणाने विविध समाजातील धार्मिक सगळेच लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। त्या अनुषंगाने बांधव देखील या कार्यक्रमात उपस्थित होते आणि समाज बांधवांनी आपलीही काही खारीचा वाटा असावा या उद्देशाने यात्रेत महाप्रसादाच्या घेणाऱ्या भाविक भक्तांना जेवण वाढण्यास सुरुवात केली। काही जातीवादी मानसिकता असणाऱ्या व्यक्तीने बौद्ध बांधवांना जातीवाचक अपशब्द वापरला व हिनवले असता तुमच्या हातातून आम्हाला आता जेवण घ्यावे लागेल का अशी भाषा वापरत इथून बाहेर व्हा अशा पद्धतीने वागणूक दिली असता युवकांमध्ये या विषयाला घेऊन वाद निर्माण झाला व मोठ्या प्रमाणात इथे मारहाण देखील करण्यात आली। त्यानंतर ताडकळस पोलीस स्टेशन येथे समाज बांधव गेले असता त्यांची आली व उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण या घटनेबाबत तब्बल 20 दिवस होऊनही ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अशा व्यक्तींना अटक करण्यात आलेली नाही व आरोपी मोकाट फिरत असून बौद्ध बांधवांना अजून धमक्या देण्याचे काम करत आहे आणि त्यांनी बौद्ध बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। म्हणून हे बौद्ध बांधव संरक्षण मिळावे, आरोपींची जामीन देखील रद्द करणार आहेत। सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी। उपोषणाचा आज 5 मार्चपासून सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांशी बोलताना दिली आहे। यात्रा उत्सवामध्ये सामील होण्यासाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी। मग काय झालं तिथं आम्ही वाढत असताना अचानक गावगुंडांनी येऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। सुरुवात करून हाणामारीचा प्रसंग उद्भवला त्या ठिकाणी। तर यात्रेसाठी परत यात्रेमध्ये ये महाराजांनो तुमची वाढण्याची अवकात आहे का रे अशी शिवीगाळ जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली। पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता का? हा सर, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला, पण अद्यापही कुठलंही
प्रशासनानं कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही. आरोपींवर गुन्हा दाखल झालाय? हा सर, गुन्हा दाखल झाला पण अजूनही अटक केलेली नाही. आरोपींना अजून अद्याप अटक करण्यात आली नाही. काय मागणी तुमची आता? आमच्यावर केलेले खोटे आरोप, खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. मागण्या मान्य नाही झाल्या तर काय करणार? आमरण उपोषण करणार. शेतकऱ्यांच्या मावजा देण्यासाठी शासन करत आहे टाळाटाळ. न्यायालयाने काढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात वॉरंट. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मोजे एनोली येथील शेतकऱ्यांनी जमीन EGS रोजगार हमी योजनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय परभणीने सन 2009 साली त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी भूसंपादनाच्या कायद्याच्या कलम 18 नुसार शासनविरुद्ध दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ परभणी यांच्या न्यायालयात केस दाखल केली असता न्यायालयाने सन 2018ला शासनविरुद्ध निकाल दिला. या संबंधित शेतकऱ्यांना न्यायालयाने निर्णयानुसार मावेजा देण्यात यावा असा निकाल दिला असून परंतु सन 2018 पासून आजपर्यंत म्हणजेच मागील 5 वर्षापासून निधी उपलब्ध नाही असे खोटे कारण सांगून जिल्हाधिकारी शेतकऱ्यांना पैसे देण्यात टाळाटाळ करीत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागील 4 वर्षापासून कोर्टाने जिल्हाधिकारी कार्यालयाविरुद्ध जप्ती वॉरंट काढलेली आहे. तरी देखील जिल्हाधिकारी व शासन पैसे भरण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. सन 2006 ते 2009 जमीन अधिग्रहणाची कारवाई झाली व 2009 ते 2018 कोर्टामध्ये केस चाललेली निकाल दिला. सन 2018 ते 2024 म्हणजे 5 वर्षापासून निधी उपलब्ध नाही असे खोटे कारण सांगून सर्व शेतकऱ्यांना न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे शासनाने पैसे अजून तरी दिलेले नाही. याबाबत बरेच शेतकरी मावेजाची वाट पाहत मयतही झाले. याकडे प्रशासन देखील कानाडोळा करत असल्यामुळे शेतकऱ्यांवर झालेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तरी याकडे प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित मावेजा देऊन न्याय देण्याचा यावा यासाठी शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन दिले आहे. निकाल लागला शेतकऱ्याच्या बाजूने, म्हणजे तब्बल 9 वर्षानं शेतकऱ्याला निकाल लागला. कोर्टात चक्रा मारावं लागलं. ह्या ब्राह्मणगावचे शेतकरी हे गरीब शेतकरी आहेत. यांचे काही शेतकरी वारले देखील. आणखी देखील त्यांनी कोर्टात निकाल लावून देखील 2018 पासून 2024 चालू आहे. म्हणजे तब्बल 6 वर्ष झाले शासन म्हणते की आमच्याकडे पैसे नाही. शासनाला विद्यमान कोर्टानं वॉरंट काढलेले. वॉरंट काढून कलेक्टर साहेबाची खुर्ची जप्त करायची, कलेक्टर साहेबाची गाडी जप्त करण्याचं सध्या वॉरंट आहे. कोर्टाचं वॉरंट आहे माझ्या हातामध्ये. आणि हे वॉरंट जवळपास 4 वर्षापासून वॉरंट आहे कलेक्टरचं. आम्हाला त्यांची जप्ती करायची नाही किंवा काही गाडी जप्ती करायची नाही, खुर्ची करायची नाही. पण ह्या गरीब शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे, यांचं काहीतरी भलं झालं पाहिजे. आता हे गरीब बाई आहे, यांच्या मुलीचं लग्न आहे. असे कलेक्टर यावर कलेक्टर साहेबांनी दरवेळेस सारखं आम्ही 4 वर्षापासून वॉरंट काढलेले कलेक्टरच्या साहेबाच्या विरोधात की शासनाकडे सध्या निधी उपलब्ध नाही. निधी उपलब्ध झाल्यावर आम्ही त्वरित जमा करू. 2018 पासून 6 वर्ष शासनाकडे पैसे नाही असं शक्य आहे का बरं? 6 वर्ष शासन म्हणू शकते का की पैसे नाही म्हणून? बाकी प्रकल्पांना पैसे चालू आहेत, कितीतरी घोटाळे चालू आहेत शासनाचे. सगळ्या शासनाकडे एवढा निधी आहे आणि ह्या गरीब शेतकऱ्यांचे यांचे थोडे पैसे द्यायला त्यांना नाही. आज आम्ही जप्ती करून काय आम्हाला काही त्यांची गाडी जप्ती करून आम्हाला पैसे करायचं आम्हाला काही त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. परंतु गरीब शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे म्हणून ही शासनाने कारवाई केली. आणि आता आम्हाला एक 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे. आज जर 15 दिवसाच्या वेळात त्यांनी जर नाही केले तर आम्ही कलेक्टर साहेबाची गाडी, खुर्ची आणि सगळं जप्त करून त्याचा जाहीर लिलाव करून त्याचं विकून ते पैसे कोर्टाच्या निर्णयानुसार ह्या गरीब शेतकऱ्यांना मिळवून देऊ. आम्ही आता हे शेवटचं त्यांना चान्स दिलेला आहे. मनपाची शाळा तोडून बांधण्यात येणाऱ्या दवाखान्याचे बांधकाम तात्काळ थांबवावे. परभणी शहरातील मनपा शाळा क्रमांक 2 कोमटी गल्ली येथील शाळा तोडून तिथे नवीन दवाखान्याचे बांधकाम करण्यात येत आहे. सदरील शाळा तोडतेवेळी शाळेला लागूनच मुस्लिम धर्मियांचे मोहरम ताजिया येथे बसतो. सदर जागा ही मोहरम ताजियाची आहे, परंतु सदर शाळा जेव्हा तोडण्यात आली तेव्हा सर्व काही तोडण्यात आले. त्यामुळे कोणती जागा कशाची आहे याचा बोध होत नाही. त्यामुळे सदर नवीन दवाखाना बांधकाम सुरू होण्या अगोदर त्याचा नकाशा दाखवण्यात यावा व दवाखाना किती जागेवर बांधण्यात येणार आहे हे सुद्धा स्पष्टपणे कळवण्यात यावे. त्यामुळे नकाशा आम्हाला देईपर्यंत बांधकाम करण्यात येऊ नये असे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना शेख सलीम शेख इब्राहिम जिल्हाध्यक्ष मजलिसे बचाव तहरीक यांच्या वतीने आज 5 मार्च रोजी देण्यात आलेली आहे.
कलेक्टर साहब को एक निवेदन दिया हूँ। परवनी शहर कोमटी गली के अंदर शाला क्रमांक 2 के अंदर वहाँ पे बांधकाम चालू है। बांधकाम चालू होने के बावजूद हमारा धार्मिक स्थल है, वहाँ पर ताज़ा बैठता है मुहर्रम का, तो उसके पे आजू बाजू की जगहों को छेड़छाड़ी हो रही है। उसका नक्शा नहीं, कुछ नहीं, और उस नक्शा नहीं रहने के बावजूद भी इन्होंने अपने मनमानी के हिसाब से काम कर रहे हैं। तो हमारी जगह है वहाँ पे, धार्मिक स्थल है, वहाँ पे कुछ झगड़ा, कुछ पंचायत होने की गंभीर ये होने की ताकत है हमारे। इसलिए मैं निवेदन देना चाहता हूँ कि इस पे तात्काल काम रोक के कायदे से काम करो। महानगर पालिका को एक निवेदन दिया, और महानगर पालिका का ही स्कूल है वो, और उन्होंने इस चीज़ के लिए दखल लेना चाहिए। कल को कुछ मामला जाति का होगा, ये हमारा धार्मिक स्थल है, वहाँ ताज़ा बैठता मुहर्रम का, ये वजह से तात्काल कार्रवाई करके काम बंद करना चाहिए, और अड़ोसी पड़ोसी के जिम्मेदार लोगों को नक्शा बताना चाहिए। ये हमारी मांग है मजलिस बचाओ तहरीक की तरफ से। और मांग अगर पूरी नहीं हुई तो हम आंदोलन छिड़ेंगे, हमारा समाज आंदोलन छिड़ेंगे। हमारा धार्मिक स्थल है वहाँ पर, और वो हमारा ताज़ा बैठता हर साल मुहर्रम का। वहाँ शौचालय वगैरह भी था, उसको भी मोड़ दिए, तोड़ दिए, क्या करे पता नहीं। अपनी मनमानी छेड़ी महानगर पालिका के, काम किसको भी दे रहे, क्या हिसाब से काम हो रहा है। नगर पालिका आप क्या वहाँ बनाना चाहिए? वहाँ पे बच्चे स्कूल पढ़ते थे, वो स्कूल 2010 में बनाई गई थी, वो भी तोड़ दिए। तोड़ के नया दवाखाना बना रहे। दवाखाना बनाने की जरूरत ही नहीं, जब बच्चे पढ़ाई करेंगे तो डॉक्टर बनेंगे। डॉक्टर बनने के आपकी मांग क्या है? हमारी मांग है यही कि आप बना रहे हॉस्पिटल, अच्छी बात है, मगर वहाँ हॉस्पिटल के बावजूद भी बहुत बड़ी जगह है, वहाँ पे बच्चों के लिए स्कूल भी रहना चाहिए। बन रहा है, बहुत अच्छी बात है, हम उसके लिए इस बात से खुश है। और दूसरी बात ये बात है कि वहाँ हम चीज़ को नक्शा बताना, हमारे को नक्शा देखना चाहिए कि हमारा धार्मिक स्थल है, वहाँ पे हमारा ताज़ा बैठता, वहाँ शौचालय था, वो शौचालय पूरा तोड़ दिए बगैर नक्शा बताए कि ये कल को कुछ दंगा फसाद या झगड़ा पंचायत जाति पे नहीं होना। इसलिए हमने कलेक्टर साहब को आज ही निवेदन दिए, और आयुक्त मैडम को भी ये निवेदन दिए। हमारी यही तात्काल काम बंद करके कायदे से काम चालू करना। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं भैयासाहेब आंबेडकर नगर येथे जनसेवक धम्मदीपभाऊ रोडे यांच्या उपस्थितीमध्ये जयंती कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीमध्ये संगदीप टोंगराज यांची बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड झाली। तसेच उपाध्यक्ष अनिकेत कुरवारे, कोषाध्यक्ष नागेश मुळे, सचिव कृष्णा वाकळे, सहसचिव स्वप्नील नाटकर, सल्लागार रितेश आवटे व संघटक म्हणून राहुल रणवीर यांची निवड करण्यात आली। जयंतीच्या निमित्ताने समाज मंदिर येथे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून जयंतीमध्ये कसलेही गालबोटं लागू नये म्हणून सर्वांनी सहकार्य करावे असे मत यावेळी जनसेवक धम्मदीपभाऊ रोडे यांनी व्यक्त केला आहे। यावेळी भैयासाहेब आंबेडकर नगर येथील समस्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती।